केंद्र सरकार मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद, अरे देशाला इकून खाणारे मोदी फडणवीस मुर्दाबाद, अरे देशाला गुडघा टेकून देशाला गुलाम करणारे मोदी मुर्दाबाद, वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, मान्य सुजाव भाजप सरकार मुर्दाबाद, नरेंद्र मोदीचं करायचं काय, मोहन भागवतचं करायचं काय, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी हाय हाय, नरेंद्र मोदी हाय हाय, अमर साबळे मुर्दाबाद, अमर साबळे मुर्दाबाद, अमर साबळे मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, जन भाई आंबेडकर आप संघर्ष करो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम. काय म्हणले? आंदोलन आहे काय अमर साबळे जे आहे ते काय कोणता नेता बिता नाही. त्याला देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, भाजप सरकार या सगळ्यांनी मिळून त्याला बाळासाहेब आंबेडकरांवर वक्तव्य करायला लावलेलं आहे. आणि ते काही लय मोठं नाही, तरी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच आहे जी भाजपला टक्कर देऊ शकते आणि हुकुमशाहीला आणि मनुवाद्याच्या उरावर बसू शकते आणि सगळ्याला न्याय देऊ शकते. फक्त बाळासाहेब आंबेडकरच. आणि जे अमर साबळेनं जे वक्तव्य केलेलं आहे त्याची लायकी नाही की बाळासाहेब आंबेडकरांवर ते असं बोलल म्हणून. त्याला नांदेडमध्ये येऊ द्या. अमर साबळेमध्ये जर हिंमत असेल तर नांदेडमध्ये येऊन दाखव, मग आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलनं त्याला प्रति उत्तर देऊ. त्यानं जे बाळासाहेबाबद्दल बोललाय त्याला त्याची हे दाखवून देऊ आपण. आणि हे एप्स्टीन फाईल आहे त्याच्यामध्ये जे प्रूफ आलेलं आहे ते काय वंचित बहुजन आघाडीनं प्रूफ शोधलेलं नाही, ते अमेरिकेच्या न्यायालयानं शोधून काढलेलं प्रूफ आहे. आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे नेते आहेत, मोठे मोठे पंतप्रधान, ते काय म्हणतात सगळेच आहेत त्याच्यामध्ये. आणि ते बाळासाहेबांना शोधून काढलेलं आहे. आणि हे लोक म्हणतात बाळासाहेबांनी जे बोललेलं आहे ते बरोबर नाही, पण बाळासाहेबांजवळ प्रूफ आहे म्हणून बाळासाहेब बोललेत आणि ते बरोबर आहे. तरी आम्हाला फक्त थोडे दिवसच लागतील ते प्रूफ जनतेसमोर आणायला. या देशाचे पंतप्रधान बिनपिसाट नरेंद्र मोदी यांचं नाव आलं होतं आणि ते नाव अमेरिकेने शोधून काढलं. आणि त्या नराधमानं तिथं काय कांड केले ते पर्दाफाश झाला. म्हणून त्याचा राजीनामा घेण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश भाऊ जोंधळे व वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष राहुल भाऊ सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे निषेध आंदोलन आणि त्यांचा राजीनामा द्या यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे आंदोलन केलं. आघाडीच्या वतीनं आज नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आणि देशात वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आपण पाहिलं असेल, आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की नरेंद्र मोदीच्या एका चुकीमुळं, फक्त त्याच्या व्याभिचारी कृत्यामुळं आज संपूर्ण देशाला या जगासमोर मान शर्मेनं खाली घालावी लागत आहे. आणि ही घटना तिथपर्यंतच न थांबता त्याचा चटका या देशातला सर्वात तळागाळातला गरीब, शोषित, वंचित समूहातला जो शेवटचा घटकातला व्यक्ती आहे तिथपर्यंत ही झळ येऊन पोहोचलेली आहे. आज आपण पाहिलं असेल, नरेंद्र मोदीला मजबुरीने का होईना अमेरिकेसमोर झुकावं लागलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज गॅसचे भाव वाढलेले आहेत. गॅसच्या सेंटरच्या बाहेर रांगाच्या रांगा इथल्या गरीब लोकांच्या लागलेल्या आहेत.
आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की हे जर असंच जर चालू राहिलं, जर नरेंद्र मोदींनी एक आपला कणा नाही दाखवला तर येणाऱ्या काळात आपल्या बँकेत असलेला पैसा सुद्धा सुरक्षित नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात ह्या जनतेला, भारतातील जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण प्रचंड उद्रेक तयार करून ही सत्ता उलटून टाकण्याची क्षमता आपण या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे की त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी त्वरित राजीनामा द्यावा. एफस्टीन फाईल प्रकरणात त्यांचं नाव आलेलं आहे. त्याचबरोबर अमर साबळे नावाचा एक कुठला तरी भाजप RSSनं पाळलेला एक व्यक्ती ज्याची पात्रता नसताना श्री बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत. आणि म्हणून या सगळ्या विरोधामध्ये त्याचबरोबर आता जे काही देशावर नरेंद्र मोदी आणि आपले देवेंद्र फडणवीस यांनी जी महागाई लादलेली आहे, एकीकडे सांगितलं जातं सिलेंडर सगळी व्यवस्था आहे, पेट्रोलची सगळी व्यवस्था आहे, तर त्याच्यामुळं आज बघितलं तर आज प्रचंड प्रमाणात सिलेंडर मिळत नाही आहेत. पेट्रोल डिझेलची त्या ठिकाणी मारामारी चालू आहे. आणि म्हणून देशावर महागाई लादणाऱ्या नरेंद्र मोदींनी त्वरित राजीनामा द्यावा. आजच्या दिन आणण्याच्या नावाखाली देशाला बर्बाद करून टाकलेलं आहे, अमेरिकेचा गुलाम केलेला आहे. त्या ठिकाणी सगळे घुटणे देऊन रोज अमेरिकेला मुजरा करणारा हा नरेंद्र मोदी यांनी त्वरित त्या ठिकाणी खुर्चीहून खाली उतरलं पाहिजे अशी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची मागणी आहे. आणि त्यामुळे आज आम्ही वंचित बहुजन आघाडी सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पंतप्रधान यांच्या एका चुकीमुळं आज सगळ्या जनतेला महागाईचा मार झेलत आहे, याबद्दल काय बोलणार? त्यांनी एका नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपच्या सगळ्या काही टोळीच्या चुकामुळं आज देश गुलाम बनलेला आहे. पहिले इंग्रजांचा गुलाम होता, आता अमेरिकेचा बनलेला आहे. त्याच्यामुळे त्वरित ह्या लोकांना सत्तेपासून खाली खेचणं हाच सगळ्यात देशाला जर खऱ्या वाचवायचं असेल तर यांना सत्तेतून खाली खेचलं पाहिजे.